बॉल बॉल आहे. अरे भाई तू सागर जाधव तिथे चिपळूण मध्ये होता, इथे ऐकून गेलो त्याला नाही. अरे चिपळूण मध्ये त्याच्या क्लबची टीम होती मला. बरोबर आहे. आता तू कुठं पण बोलू शकतोस. चालू होतं चालू नाही. हे नाव काय टाकलं? चिपळूण में उसका निविन का क्लब था. अरे पण टीम छोटा नाही टाकलं. बस उभा नको राहू. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन महादेवाचा आशीर्वाद घेऊन मी निनादूचे कदम आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय पनवेल सुपर स्ट्रायकर विरुद्ध श्रेया स्पोर्ट्स नितीन 11. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलात. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलात. नाणेफेकीचा कौल लागला श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाच्या बाजूने आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आपण पाहतोय सलवनांची जोडी निशांत माळी आणि निखिलेश पाटील. तर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो वैष्णव भोईर. पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषे पार. कैलासवासी नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 हा संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करताना त्या दरम्यान 4 धावा इथे मिळत आहेत.
पहिला चेंडू पण पहिला स्वैर चेंडू होता. वाईट +4 एकूण 5 धावा इथे मिळतील. त्या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा वाईटचा इशारा येतोय. अजूनही या षटकातील पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आपण पाहतोय, कारण पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आणि हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आपण पाहिलात. गोलंदाज वैष्णव भोईर नक्कीच वेगवान मारा करतोय, मात्र दिशा भरकटतोय. धावा नक्कीच बहाल केल्या जात आहेत. आपल्या नेहमीच्या शैलीत पंचांच्या डावीकडून म्हणजेच राईट आर्म उर्ध्वीकडे मारा करण्यासाठी पुन्हा एकदा तो सज्ज झालाय. यावेळेचा चेंडू वेगवान चेंडू नक्कीच उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंडूवरती पण पहिले अतिरिक्त उसळी होती. फलंदाज दोन्ही चेंडूवरती इथे बीट झालाय. काहीसा द्विधा मनस्थितीत आपण पाहतोय फलंदाज, कारण या चेंडूला फ्रंट फुटला जाऊन खेळायचं की बॅक फुटला जाऊन खेळायचं, त्याच प्रयत्नात दुसरा चेंडू इथे निर्धाव आलाय. वैष्णव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर येताना आपण पाहतोय. नक्कीच वेगवान गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजीत प्रत्येक चेंडूवरती भन्नाट वेग प्रदान करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. यावेळेस पाहूया तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज काय करतोय. यावेळेस कव्हर्सच्या वर लागला फटका, लॉफ्ट ड्राईव्हचा फटका. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पार 4 धावांसाठी. या चौकाने नक्कीच फलंदाज निशांत माळीने आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. संघाची धावसंख्या 18 झालेली आहे. नाणेफेकीचा कौल लागला नसला जरी पनवेल सुपर स्ट्रायकर संघाच्या बाजूने तरी फलंदाजी मार्फत एक चांगली धावसंख्या धावफलक लावण्याचा त्यांचा निर्धार असेल, प्रयत्न असेल. दोन्ही फलंदाज नक्कीच चांगले फलंदाज आहेत. आक्रमक रूप धारण करू शकतात, मोठे फटके लागू शकतात. निशांतने चौकारने आपल्या धावांचं खातं उघडलंय. गोलंदाज नक्कीच काहीसा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल, कारण हे षटक काहीसं महागडं पाहायला मिळतं आपल्याला. 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. यावेळेचा चेंडू टप्पा पडण्याचा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आपण पाहतोय. या चेंडूला हलक्या हाताने केवळ खेळून काढलं जात आहे. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. वैष्णवचा हा चेंडू, या चेंडूला आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेला खेळून काढलं जात आहे. शॉर्ट कव्हरला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आता चेंडू फील्ड करतोय, त्यामुळे कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. पहिल्या षटकात आपण पाहिलात, पहिल्या षटकाचा सामना केला फलंदाज निखिलेश पाटीलने, ज्याने 6 चेंडूचा सामना करताना 2 चौकांशी 8 धावा जमवल्या. तर आपण पाहतोय निशांत माळी 5 चेंडूचा सामना करताना एका चौकांशी 4 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस शेवटच्या क्षणी या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडाकीत चेंडू जातोय स्लिप कॉर्डनच्या दिशेला. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय ते कोणतीही धाव घेतली जात नाही. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस पनवेल सुपर स्ट्रायकर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. बिनगडी बाद 18 धावा, 18 रन्स विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. पाहूया तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय. वैष्णवने आपल्या षटकात 10 धावा खर्च केल्या.
तर हशमत ज्यांनी पहिलं षटक केलं होतं आपल्या षटकात 8 धावा या खर्च केल्या होत्या. यावेळेस पुढे सरसर लागला फटका, अप्रतिम स्ट्रोक, या इनिंग मधला या सामन्यातील पहिला मॅक्सिमम षटकार. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर आक्रमण केलं जात आहे आणि पहिल्या चेंडूवरतीच जर आपण पाहिलं तर मोठा फटका लागून गोलंदाजाला काहीसा दबावाखाली आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. इथे फलंदाज निखिलेश पाटीलकडून आक्रमकता ज्याच्या खेळीचे स्वरूप आहे, इथे मात्र तीच आक्रमकता तीच फटकेबाजी आपल्याला नक्कीच या सामन्यात पाहायला मिळेल निखिलेश पाटीलच्या बॅटमधून. यावेळेसच्या चेंडूला आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईटचा, अवांत स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळते. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इथे अवलंब केला जातोय ॲज पर लॉ नंबर 22. इथे मात्र उजव्या खूपच बाहेरचा चेंडू होता, लेटकेटचा प्रयत्न होता मात्र त्यामध्ये यश मिळत नाहीये. वाईटची धाव नक्कीच मिळते. अवांत स्वरूपाची एकूण धावसंख्या झाली 25 धावा. यावेळेस चेंडू फटका नक्कीच चांगला, इथे झेल सुटतोय. आपण पाहिलं तर कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक इथे झेल सोडतोय. अशा प्रकारचे झेल होणं आवश्यक आहे मात्र इथे झेल निसटतोय, जीवदान लाभतोय ते म्हणजेच निखिलेश पाटीलला. हशमत नक्की थोडासा नाखुश पाहायला मिळतोय कारण संधी उपलब्ध केली होती हशमतने निखिलेश पाटील या फलंदाजाला बाद करण्याची, मात्र इथे ती संधी दवडली. हशमतचं हे दुसरं षटक आहे. या षटकात आत्तापर्यंत आपण पाहिलं तर एक षटकारी आलाय, अवांत स्वरूपाची धाव आली आणि एक छोटी धाव देखील घेतली गेली. निशांतचा फटका नक्कीच चांगला फटका आपण पाहतोय. ऑनडॉलचा फटका जो चेंडू फील्ड केला जाईल, इथे एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या होते ती म्हणजे 27 धावा. जर आपण पाहिलं तर इथे एक धाव छोटी धाव घेतली जाते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 धावा. कर्णा स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानात आपण पाहिलं मागील 10 सामन्यामध्ये तर ॲव्हरेज स्कोर जर आपण पाहिलं तर नक्कीच 138 धावा हा ॲव्हरेज स्कोर आहे पहिल्या इनिंगचा. दुसऱ्या इनिंगचा आपण पाहिलं तर 125 धावा ॲव्हरेज स्कोर आहे. याचा अर्थ प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने नक्कीच चांगली कामगिरी या स्पर्धेत केलेली आहे, चांगल्या धावा जमवलेल्या आहेत आणि धावांचा पाठलाग करता नक्कीच अडचणी निर्माण झालेल्या असं म्हणावं लागेल. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूवरती गती तितकीच आपण पाहतोय आणि वेगाने कुठेतरी बीट होतोय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर गतीबरोबरच उसळी देखील चेंडूला मिळते. चांगला बाउन्स या विकेटवर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 28 झालेली आहे. 5 चेंडू झालेले आहेत या षटकातील. तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे.
नक्कीच दोन्ही फलंदाजामध्ये काहीशा वार्तालाप काहीशा संवाद झाला आहे, कारण चांगली सुरुवात झालेली आहे. दोन्ही फलंदाजांनी चांगल्या धावा आत्तापर्यंत जमवल्यात. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन या चेंडूला कट केला आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. डीप पॉईंट सीमारेषे पार हा चौकार येतोय. गली आणि पॉईंटच्या क्षेत्रक्षेत्राला चकवत चेंडू गेला सीमारेषे पार. या 4 धावांनी आपण पाहिलं तर या षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 32 धावा. याचा अर्थ आत्तापर्यंत आपण पाहिलं धावसंख्या पहिली षटकांचा विचार केला प्रति षटकामागे 10.67 या सरासरी धावा येत आहेत. 32 रन्स विदाउट लॉस आफ्टर 3 ओव्हर्स. निशांत माळी आणि निखिलेश पाटील दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. तिथे विचार केला तर 9 चेंडूचा सामना करताना निशांत माळी यांनी 2 चौकार लावलेत. 9 धावांवरती वैयक्तिक तो खेळतोय. तर निखिलेश पाटील 9 चेंडूचा सामना करताना 2 चौकार आणि एका षटकांच्या साह्याने 15 वैयक्तिक धावसंख्येने खेळतोय. गोलंदाजीचा विचार केला हशमती आत्तापर्यंत 2 षटका केलेत, ज्यामध्ये तब्बल 21 धावा खर्च केलेत. नक्की थोडासा मागडा ठरतोय हशमत. 10.50 सरासरी धावा आल्यात आणि वैष्णवला पण पाहिलं तर एका षटकात त्याने देखील 10 धावा खर्च केल्यात. त्यामुळे गोलंदाजांची तितकीशी चांगली सुरुवात म्हणता येणार नाही. इथे मात्र चांगली सुरुवात पनवेल सुपर स्ट्रायकर संघातील दोन्ही सलामीवीर इथे करून देत आहेत. एक चांगली सलामी त्यांच्या मार्फत देण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. गोलंदाजीमध्ये नक्कीच आपल्याला बदल पाहायला मिळतोय. फर्स्ट चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल जितेकर येतोय. इथे पहिला चेंडू नक्कीच टप्पापर्यंत काहीसा उजव्या दिशेने येणारा चेंडू पण पाहतोय. या चेंडू कोणती धाव येत नाही. नक्कीच यावेळेस फटका लॉफ्टेडचा फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर सीमारेषे पार. इथे मात्र थोडीशी विथ ऑफर केली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. उजव्याशीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे लॉफ्ट केले आणि या चेंडूला भिरकावलंय ते म्हणजेच डीप एक्स्ट्राकोरच्या दिशेला. त्या दरम्यान पुढचा चेंडू या चेंडूलाही घेऊन काढला जात आहे जो पण आणि इथे एक खराब क्षेत्रक्षण. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावा मिळत आहेत. पहिला चेंडू नक्कीच चांगला होता, मात्र त्यानंतर पुढच्या दोन्ही चेंडू ते आक्रमण केलं जात आहे. इथे मात्र निखिलेश पाटील नक्कीच एक आकर्षक खेळी साकारतोय आणि जीवदान देखील लाभले. आता लाभलेल्या जीवदानाचा त्यांनी फायदा उचलायला सुरुवात केली. यष्टीरक्षक आणि गोलंदाज यामध्ये नक्कीच काहीसा संवाद आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 5 इनिंगमध्ये विशालने 7 गडी बाद केलेले आहेत. नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे, मात्र इथे एका आक्रमक फलंदाजाला गोलंदाजी करताना धावा खर्च करतोय. 3 चेंडूमध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या. 2 चौकार आलेत. क्षेत्रक्षणात काहीसा बदल केला जातोय. यावेळेस चेंडू नक्कीच अप्रतिम टप्पापर्यंत चेंडू फलंदाजाला बीट करत यष्टीरक्षकाच्या हाती सिरावतोय. यष्टीरक्षक नक्कीच प्रयत्न करतोय स्टंपिंगचा यष्टीचित करण्याचा, मात्र फलंदाज सुखरूप आपण पाहिलं तर क्रीजमध्ये दाखल आहे. विशाल जितेकर पुढचा चेंडू घेऊन यावेळेस चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपण पाहतोय. सन्मान दिला जातोय. एक चांगली सुरुवात झालेली आहे. विकेट द्यायची नाही याच उद्देशाने आपण पाहतो. एक चांगली सलामी देताना हे दोन्ही फलंदाज निखिलेश पाटील आणि निशांत माळी. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आपण पाहिलं तर या चेंडूवरती पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलं जात आहे. 4 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 40 धावा. निखिलेश पाटील 15 चेंडूचा सामना करताना 23 या धावसंख्येवर आपण पाहतोय, त्यामध्ये 4 चौकार आणि का षटकाराचा समावेश आहे. निशांत माळीने आत्तापर्यंत 9 चेंडूचा सामना केलाय.
सेकंड चेंज आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. एंड चेंज नक्कीच करून दिला जातोय असंच मी म्हणेन, सेकंड चेंज म्हणण्यापेक्षा. कारण ज्या एंडनी पहिलं षटक केलं होतं तो एंड बदलून आता वैष्णव भोईर एंड चेंज करून दुसऱ्या एंडनी गोलंदाजीसाठी इथे सज्ज होतोय. एक लांब पल्ल्याचा रन घेऊन वैष्णव इथे मात्र या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलं जात आहे, पण तो चेंडू फील्ड केला जातोय, फेक होते. एक धाव इथे मिळेल. निशांत आपण पाहतोय एक धाव घेऊन आपल्या साथी फलंदाजाला खेळण्याची संधी देतोय. निखिलेश पाटील त्यावेळेसचा चेंडू नक्कीच चांगला चेंडू हलक्या हाताने जाणीवपूर्वक खेळून काढला जातोय. या चेंडूवरती ही एक धाव आलेली आपण पाहतोय. या षटकात 2 चेंडू केलेत आणि या एंडने आपण पाहिलं तर नक्कीच चांगला वेगही प्रदान करतोय. त्याचबरोबर चांगला टप्पा पकडलाय. पुन्हा एकदा आपल्या रिदममध्ये येताना आपण पाहतोय ते म्हणजेच गोलंदाज वैष्णव भोईरला. यावेळेचा चेंडू बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळून काढलं जात आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा रेषे पार 4 धावांसाठी. या चेंडूला पाहिलं थोडंसं आफ्टर चेंडू होता, बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळून काढलं जाते. या 4 धावांनी एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच संघाची 46 धावा. पनवेल सुपर स्ट्रायकर खऱ्या अर्थाने आता मात्र स्ट्रायकरची भूमिका दोन्ही फलंदाज बजावताना आपण पाहतोय. जेव्हा निखिलेशला संधी मिळाली त्यांनी चांगली फटकेबाजी केली. आता मात्र निशांत माळी देखील फटकेबाजी करतोय. 5 षटक आपण पाहतोय. या षटकात आपण पाहिलं तर नक्कीच पहिले 2 चेंडू होते 21 रुपयाच्या धाव आल्या होत्या. त्यानंतरच चौकार येतोय निशांत माळीच्या बॅटमधून. वैष्णव आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन या चेंडूवरती फलंदाज बीट होतोय. चेंडू जसे खूप दूरवर जाणारा आपण पाहतोय. पंचांचा इशारा होतोय पुन्हा एकदा वाईटचा. अवांतर स्वरूपाची धाव अजून एक इथे धावफलकावर जोडली जाते. धावसंख्या झालेली आहे 47 धावा. पाचवं षटक आपण पाहतोय जिथे
वैष्णवला नक्कीच पण एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण धावा खर्च होत आहेत. त्याच दरम्यान आपण पाहतोय वेगवान चेंडूची गती आपण पाहतोय. या चेंडूवरती फलंदाज कवडरीचा फटका लागण्याचा प्रयत्न करत होता, मात्र बॅट अँड चेंडूमध्ये बरेचसं अंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं 1 षटक आणि 4 चेंडूंचा स्पेल आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. 17 धावा आत्तापर्यंत आपल्या 2 षटकामध्ये खर्च केल्या, त्या म्हणजेच गोलंदाज वैष्णव भोईरने. वेस्टचा चेंडू आपण पाहतोय आपल्या फॉलोथ्रूमध्ये. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सहसा चेंडू फील्ड करतोय, त्यामुळे कोणतीही धावेचा इथे प्रयत्न होत नाहीये. 5 षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. 5 षटकातील येणारा हा अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत आपण पाहिलं चांगल्या धावगतीने धावा आलेल्या आहेत, कारण दोन्ही फलंदाजांनी चांगली फटकेबाजी केली. तर इथे मात्र गोलंदाजांवरती आक्रमण केलं जाते आणि पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा सीमारेषे. 4 धावांसाठी या चौकाराने या षटकाची सांगता होते. 5 षटकांचा खेळ आत्तापर्यंत झालेला आहे. तिथे प्रथम फलंदाजी करताना पनवेल सुपर स्ट्रायकर संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 51 धावा, 51 रन्स विदाउट लॉस आफ्टर 5 ओव्हर्स. 51 धावफलक लागलेले आहेत. त्यामुळे 10.20 सरसने एक चांगली सुरुवात झालेली आहे. चांगली सलामी दिलेली आहे ती म्हणजे दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा विशाल जितेकर वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय. यावेळेसचा चेंडू आणि या चेंडूवरती फलंदाज इथे बाद होतो. सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं विशालकडून. पुन्हा एकदा पहिला फलंदाज इथे बाद झालाय. पुन्हा एकदा आपल्या फिरकीने फलंदाजाला चकवलंय त्याने आणि इथे यशांच्या मागे नक्कीच चांगलं यष्टिरक्षक करतोय, यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. आणि फलंदाज पुढे सरसत मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता. चांगल्या सुरुवातीनंतर आपण पाहिलं तिथे फलंदाज बाद झालाय. निखिलेश पाटीलला आपण पाहिलं तर 17 चेंडूचा सामना करताना 4 चौकार आणि एका षटकाच्या सहाय्याने त्याने 24 धावा जमवल्या. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतोय विनय विजय ठाकूर. विनय विजय ठाकूर आपण पाहतो इथे फलंदाजीसाठी आलाय. पाहूया विशाल जितेकरच्या गोलंदाजीचा कशा प्रकारचा सामना करतोय. नक्कीच विशालने चांगली सुरुवात केली या षटकाची. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. चांगला चेंडूला सन्मान दिला जातो. हलक्या हाताने खेळून काढला जात आहे. आपल्या संघाला विशालने इथे ब्रेक थ्रू मिळून दिलाय. पहिली विकेट प्राप्त केली. पहिला फलंदाज आपण पाहिलं बाद झाला या षटकातील पहिल्या चेंडूवरती. यावेळेसचा चेंडू चांगला फटका चांगला आहे, मात्र इथे झेल सुटतोय. इथे मात्र नक्कीच आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो विशालकडून, कारण संधी उपलब्ध केली होती आणि थोडंसं फंबल झालं. आपण पाहिलं तर झेल निसटतो इथे आणि नवीन फलंदाज विनयला इथे नक्कीच जीवदान लाभतंय.
प्रतिस्पर्धी संघाला अजून एक झटका देण्याचा प्रयत्न होता. इथे विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न होता. विशालने संधी उपलब्ध केली होती, मात्र क्षेत्ररक्षकांनी ती संधी दवडले. त्या दरम्यान या चेंडूला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅटच्या चेंडूचा असा सुरेख असा मिळाप होत नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो चेंडू फील्ड करतोय. कोणती धाव येत नाही. तिन्ही चेंडू निर्धाव घेऊन काढले आहेत आत्तापर्यंत. यावेळेस कटचा फटका नक्कीच चांगला टायमिंग, चांगला प्लेसमेंट आणि चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमा रेषेपार 4 धावांसाठी. आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट आणि गली रिजनच्या मधून ह्या चेंडूला खेळून काढण्यात आलं. केवळ दिशा दाखवली आणि चौकांनी आपल्या धावांचं खातं उघडलंय, ते म्हणजेच विनय या फलंदाजाने. विशालला आपण पाहिलं तर नक्कीच निमित्त त्याच्या खेळण्यामध्ये ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस चेंडू नक्कीच चांगला आहे. या चेंडूला बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळून काढलं जात आहे. कोणती धाव येत नाहीये. सहा षटकं पूर्ण झालेली आहेत आणि धावफलकावरती एक गडी बाद. 55 धावसंख्या आपण पाहतोय. 55 रन्स स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 overs. पनवेल सुपर स्ट्रायकर वर्सेस श्रेया स्पोर्ट्स नितीन 11. नवीन गोलंदाज संकेत गोवारी. संकेत राईट आर्म लेग ब्रेक गोलंदाज आपण पाहतोय. आपल्या षटकाची सुरुवात. इथे मात्र चांगला चेंडू, फटकाही चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑफ केलं जात आहे. कव्हरच्या दिशेला 4 धावा येत आहेत. संकेतचं नक्की स्वागत केलं जाते चौकारांनी. फलंदाज निशांत माईकडून. निशांतनं आपण पाहिलं चलवण्याच्या भूमिकेत आलाय. आतापर्यंत एक चांगला खेळ त्याने केलेला आहे. 15 चेंडूचा सामना करताना 5 चौकांशी वैयक्तिक 22 धावसंख्येवर तो खेळतोय. ते मात्र काहीसा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. यावेळेस चेंडू साऊथ इथं खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक यावेळेसचा चेंडू फुलर यांचा चेंडू होता. या चेंडूला देखील मोठ्या फटक्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र बॅटची कडाके चेंडू आपण पाहतोय जातोय स्क्वेअरच्या दिशेला. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय, फेक केली जाते, 1 धाव सहज पूर्ण होते. संकेत गोवारीचा आहे पहिलं षटक आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्याने केलेले आहेत. 5 धावा आलेल्या आहेत. विनयला नक्की जीवदान लाभलंय. लाभल्या जीवदानाचा तो फायदा उचलणार का हे पाहायचं आहे, कारण जीवदान लाभल्यानंतर त्याने एक चौका लागला होता. आणि कोणत्याही चांगल्या फलंदाज मित्रांनो जीवदान लाभणं नक्कीच प्रतिस्पर्धी संघासाठी धोक्याचे संकेत म्हणावं लागेल. त्या दरम्यान एक चांगला चेंडू स्केट होतोय आणि फलंदाज पूर्णतः बीट झालाय. टप्पापर्यंत आपण पहिले चेंडू काहीसा खाली राहिलाय. पहिलं षटक संकेतचं हे आपण पाहतोय. एक लेग ब्रेक गोलंदाज आहे आणि आपल्या लेग ब्रेक चांगल्या फलंदाजांनी त्याने बाद देखील केलंय. इथे मात्र स्वीपचा फटका कल्पकता दाखवली जाते. चेंडूला घेऊन केलं जात आहे फाईन लेग सीमा रेषेच्या दिशेला 4 धावांसाठी. या चौकांनी आपण पाहिलं तर धावसंख्या एकूण झालेली आहे 64 धावा. चेंडू नक्कीच काही खराब नव्हता, मात्र इथे कौतुक करेन ते म्हणजे विनयचं.
ज्या पद्धतीत त्यांनी चेंडूला दिशा दिली आहे, फाईन लेगला कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. 4 धाव मिळत आहेत. 5 चेंडू झालेत. हे षटक एक मागडं षटक ठरणार काय पाहिजे. या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलं जात आहे. पुन्हा एकदा दिशा दिली जाते, मात्र इथे क्षेत्ररक्षक आता तैनात आहेत, त्यामुळे एकच धाव मिळेल. एक धावनीवर पाहिलं तर या षटकाची सांगता होते. 7 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे एक गडी बाद 65 धावा. 65 रन्स स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 7 ओव्हर्स. 7 षटकं झालेली आहेत. आत्तापर्यंत पण पाहिलं तर धावगती 5व्या षटकापर्यंत आपण पाहिलं तर धावगतीचा विचार केला, रन रेटचा विचार केला तर 10+ रन रेट आपण पाहिला. त्यानंतर धावगती थोडी स्लो झालेली आहे. आता 7 षटका अखेरीस 65 धावा. याचा तर 9.29च्या सरासरी या धावा येतात. त्यामुळे आता धावगती नक्कीच थोडंसं अंकुश लावलंय. धाव रोखायच्या उद्देशाने आपण पाहतोय विशाल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. विशालचं हे तिसरं षटक असेल. क्षेत्रक्षण सजवलं जात आहे विशालकडून. नक्कीच एक अटॅकिंग बॉलर म्हणून त्याला पण नेहमीच पाहतो. नेहमीच विकेट घेण्यासाठी उत्सुक असतो. आपल्या संघाला विकेट प्राप्त करून देतो. असा चांगला चेंडू. या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढला जात आहे. इथे मात्र जोपर्यंत गोलंदाज पुढे सतत चेंडू फील्ड करत आहे, एक चोटी धाव घेतली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 66 धावा. इथे मात्र दोन्ही फलंदाजांना कल्पना आहे. प्रतिस्पर्धी संघातील मोस्ट विकेट टेकिंग बॉलर म्हटलं तरी चुकीचं ठरण्याचा विशाल जितेकर गोलंदाजी करतोय. त्याला विकेट द्यायची नाही. या दरम्यान शार्प टर्न आपण पाहतोय आणि त्यामुळेच इथे फलंदाज बीट होतोय. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर जेव्हा चेंडू शार्प टर्न होतो, फलंदाज बीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण चेंडूला कशा प्रकारे खेळायचं, पुढे येऊन खेळायचं, बॅकफुटला जाऊन खेळायचं, म्हणजे फ्रंट फुटला यायचं, बॅकफुटला जायचं, याचा अंदाज नसतो. बऱ्याच वेळेला रॉंग शॉट सिलेक्शन झालं तर विकेट देखील गमावण्याची शक्यता असते. या दरम्यान चांगला चेंडू. या चेंडूवर पुन्हा एकदा चोरटी धाव मिळते. विशालने मात्र पूर्णतः धावांवरती अंकुश लावला, मी असंच म्हणेन. तिथे इतर गोलंदाज धावा खर्च करतात, तिथे मात्र विशाल हा नक्कीच किफायती सिद्ध होतोय. इथे मात्र कोणती धाव मिळत नाही. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते. विशाल जितेकर धावांवरला रोखतो, विकेट प्राप्त करतो आणि फलंदाजावरती दबाव टाकण्याचा त्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे. यावेळेस चेंडू आपण पाहतोय, कोणती धाव घेतली जात नाही. अप्रतिम गोलंदाजी विशालची इथे आपण पाहतोय. इथे मात्र धावांसाठी आता संघर्ष करावा लागतोय, कारण ज्या पद्धतीत चेंडू टर्न होतोय, उसळी घेतोय, फलंदाजांसाठी खूपच अडचणीचा सामना करावा लागतो फलंदाजांना. या चेंडूला आपण पाहिलं हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलं जातं. एक धाव मिळते. एका कंजूस षटकाची सांगता झाली असंच म्हणावं लागेल, कारण या षटकात केवळ 3च धावा खर्च केल्या त्या म्हणजे गोलंदाज जितेकरने. 8 षटका अखेरीस धावसंख्या झाली एक गडी बाद 68 धावा. रन रेट पुन्हा एकदा कमी होताना आपण पाहतोय. 8.50च्या सरासरीने आता धावा येताना आपण पाहतोय. तिथे चांगली सुरुवात झाली होती. चांगल्या सुरुवातीनंतर आपण पाहतोय मागील 3 षटकांचा विचार केला तर गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलंय. धावा रोखण्यात त्यांना यश मिळतंय. विशिष्ट म्हणावं लागेल विशालने, जेव्हापासून विशाल गोलंदाजीसाठी आलाय त्यांनी फलंदाजांना मोठे फटके लगावण्याची आपल्या षटकामध्ये नक्कीच संधी दिलेली नाही आहे. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे.
लॉंग ऑफला पण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव घेतली जाते. निशांत आता स्ट्राईकवर आलाय. आतापर्यंत फलंदाजांकडे पाहिलं तर 2 फलंदाज मैदानात आहेत. सेनेच्या भूमिकेत आलेला निशांत माळी, जो 19 चेंडूचा सामना करताना 5 चौकांशी 24 धावसंख्येवर खेळतो. तो विनय ठाकूर, जो 13 चेंडूचा सामना करताना 2 चौकांशी 12 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. यावेळेसचा फटका नक्की चांगला फटका, चांगला टायमिंग, चांगलं प्लेसमेंट. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेला 4 धावांसाठी. या चौकारनी पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची कौशलता येथे फलंदाज निशांत माळी आपल्याला दाखवतोय. यावेळेसचा चेंडू जशाच्या बाहेर जाणारा, थोडासा वेगी आपण पाहिलं या चेंडूवरती. फलंदाज थोडासा आश्चर्यचकित पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज निशांतला पण पाहिलं तर 6 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 21 चेंडूचा नक्की त्याने सामना केला, त्याचबरोबर 28 धावाही जमवल्या. तिथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस गती परिवर्तन करताना आपण पाहतोय गोलंदाजाला. आता चेंडू पण पाहिला तर थोडा स्लो वन चेंडू आणि मागील चेंडू थोडासा फास्ट वन परीचा. धावसंख्या स्थिरावलेली आहे 73 धावा. या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. गोलंदाजाची चेंडूला खेळून खेळलं जात आहे. 5 चेंडू झालेले आहेत या षटकातील. 9वे षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू चांगला, फटकाही चांगला आहे आणि चेंडूवरती 6 धावा मिळतील. एका अप्रतिम स्ट्रोक. चेंडूला फ्लाईट दिली होती, उसळी दिली होती आणि त्या चेंडूला आपण पाहिलं फिरकावून दिलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर. या षटकाची सांगता होते. 9 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 79 धावा, 79 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 9 ओव्हर्स. या षटकाचा विचार केला तर या षटकात 11 धावा आल्यात. एका बाजूला आपण पाहतोय विशालला, जो धावांवरती रोख लावतोय, मग दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संकेतला, फलंदाजी नक्कीच धावा खर्च करतोय. नवीन गोलंदाज अजित पाटील. अजितला पण पाहिलं तर या चेंडूला अजितच्या पहिल्या चेंडू ते 1 धाव मिळते. निशांत माळी 34 धावसंख्येवर खेळतोय. नक्की त्याचा प्रयत्न असेल या स्पर्धेत अर्धशतक झळकवण्याचा आणि एक संघासाठी चांगली धावसंख्या. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अजित तिथे विकेट प्राप्त करतोय. निशांत माळी इथे एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद होतोय.
इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, नक्कीच क्लोज कॉल म्हणता येईल. थर्ड अंपायरचा इशारा दिलाय. आणि थर्ड अंपायरचा इशारा येतोय. फलंदाज इथे रनआउट स्वरूपात बाद होतोय. ही धाव घ्यायची की नाही त्या दरम्यान नक्कीच बराच संभ्रम होता. त्या दरम्यान प्रयत्न केला गेला आणि रनआउट स्वरूपात इथे फलंदाज बाद झालाय. या षटकात आपण पाहिलं तर एक नाही तर दोन विकेट गमावलेले आहेत. एक अजित पाटीलने गोलंदाजाने विकेट प्राप्त केली. असं वाटलं होतं की निशांत एक चांगली खेळी साकारतोय. त्याच दरम्यान एका चांगल्या चेंडूला तिथे फ्रंटफुलला चेंडू खेळायचा होता. बॅकफुल खेळण्याचा प्रयत्नात पूर्णतः लाईन त्याने मिस केली. चेंडू पायावरती आदळला पॅडवरती आणि फलंदाजाने लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात त्याला बाद दिलाय. अजित पाटील नक्कीच षटक त्याचं म्हणावं लागेल. पहिलंच षटक आहे त्याचं. 3 चेंडू झालेत. 1 धाव त्यांनी खर्च केले आणि 1 विकेटही त्यांनी प्राप्त केले. उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज. यावेळेस डाव्याशिवाय बाहेर जाणारा चेंडू होता. इथे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. स्टंपिंग आहे का ते पाहायचंय. आपण पाहिलं तर या चेंडूवरती यावेळेस बॅकवर्ड जाऊन चेंडूला घेऊन काढलाय. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक इथे मात्र बीट होत आहे. जोपर्यंत डीपनचं क्षेत्ररक्षक पुढे सरसवतो चेंडू फील्ड करतोय. 1 धाव मिळते. फलंदाजीसाठी आता दोन्ही नवीन फलंदाज म्हणता येईल. सिद्धेश दळवी स्ट्राईकवर असेल. नॉन स्ट्राईक एंडवर आहे म्हणजेच नीरज ठाकूर ज्यांनी पहिल्या चेंडू 21 धाव घेऊन आपल्या धावांचं खातं उघडलंय. अजित पाटीलचं हे षटक नक्कीच या षटकात धावांवरती रोख तर नक्कीच लावलेली आहे. विकेटही प्राप्त केले. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांवरती. चांगल्या सुरुवातीनंतर आपण पाहतोय फलंदाजी क्रम पुढील फलंदाज तितकीही चांगली फलंदाजी करत नाही आहेत. दोन्ही सर्वांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आत्तापर्यंत आपण पहिल्या दोन्ही सर्वांनी चांगल्या धावा जमवल्या होत्या.
इथे मात्र झेल नक्कीच निसटतोय, कारण या चेंडूवरती जर आपण पाहिलं झेल टिपणं आवश्यक होतं. अजित पाटील पहिलं षटक, अप्रतिम षटक म्हणून मी 3 धावा खर्च करत एक विकेट त्याने प्राप्त केले. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा संकेत गोवारीला आपण पाहतोय, ज्याने 2 षटकामध्ये 21 धावा खर्च केलेत. या सामन्यासाठी आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत रुपेश सर, तर उपपंचाच्या भूमिकेत असगर सर यांना. दोन्ही चांगले पंच आहेत. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा उजशीच्या बाहेर टाकल्या चेंडू. आपण संकेतच्या गोलंदाजीकडे लक्ष दिलं तर नेहमीच आपल्या चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्लाईटवरती कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न करतोय, ते म्हणजे फलंदाजांना. ही गोलंदाजी मित्रांनो ही नक्कीच खासियत असते, विशेषता असते. त्यामुळे गोलंदाजीला फ्लाईट इथे फटका नक्कीच चांगला आहे, झेल होणार नाही, कारण क्षेत्ररक्षक डीपला सीमारेषा तैनात आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जो पण चेंडूवर येतोय, चेंडू फील्ड करतो, इथे एक छोटी धाव घेतली जाते. संकेत नक्कीच आतापर्यंत महागडा ठरलाय. त्याच्या षटकात धावा आल्यात, विकेट नक्कीच मिळेल नाही. मात्र मागील षटकात आलेला दबाव, जिथे धावा रोखल्या गेल्या, विकेट गमावली गेली, त्यामुळे फलंदाज नक्कीच या षटकात धावा जमवण्याचा प्रयत्न करतील. अटॅकिंग फील्ड आपण स्लिपला क्षेत्ररक्षक पाहतोय. चांगला चेंडूला सन्मान दिला जातोय. ते कोणतीही धाव मिळत नाहीये. इथे मात्र आता संकेत पूर्ण 10 फलंदाज सिद्धेशवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. सिद्धेश दळवीला आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलात, धावांचं खातं उघडलं नाही. या चेंडूला पण पाहिलं पॉईंटच्या दिशेला खेळून केला जात आहे. जोपर्यंत डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, एक धाव इथे मिळते. एक झाली. सिद्धेशने आपल्या धावांचं खातं उघडलंय. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर काहीतरी जास्तच डिफेन्सिव्ह मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. नीरजने आतापर्यंत 3 चेंडू सामना करताना 2 धावा जमवल्या आहेत, तर 5 चेंडूमध्ये सिद्धेश 1 किंवा वैयक्तिक धावसंख्या खेळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, फिरकी, आणि या फिरकीमुळे इथे बीट होतोय पुन्हा एकदा फलंदाज. पुन्हा एकदा शाफ्ट आपण पाहतोय. आणि गोलंदाजी आपण पाहिलं तर संकेतमध्येच चेंडूला फिरकी देतोय, मध्ये चेंडूला उसळी देतोय, तर कधी आपण पाहिलं तर चेंडूला वेग देण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. या षटकात 2च धावा खर्च केल्या जातात. कुठेतरी संकेत देखील आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करतो, जिथे पहिल्या 2 षटकामध्ये त्याच्या 20पेक्षा जास्त धावा आल्या होत्या. या षटकात त्यांनी 2च धावा खर्च केल्यात. आता मात्र धावसंख्या रोखली जाते. इथे पहिल्या 5 षटकात आपण पाहिलं तर 51 धाव ही धावसंख्या होती. आता उर्वरित 6 षटकांचा विचार केला तर धावांची गती खूपच मंदावलेली आहे. यावेळेसचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार, 4 धावांसाठी.
ज्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन इथे केला जातोय. गोलंदाज अजितला जर आपण पाहिलं तर मध्यमगती गोलंदाज आहे, मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकतोय. इथे मात्र फलंदाजाला या चेंडू त्यांनी बीट केलाय. अजितचा पुढचा चेंडू या स्लोअर वन चेंडू होता, शॉर्ट एक्स्ट्रा कोला क्षेत्रक्षेत्र नाते. इथे मात्र फेक गोलंदाजच्या दिशे झाली अशी तर कदाचित विकेटची संपवता होती, मात्र इथे यष्टिरक्षकाच्या दिशेला फेक केली जाते. एक चोटी धाव मिळते. धावसंख्या आपण पहिले धावसंख्या होते 89 धावा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर मागील 10 सामन्यांचा आढावा घेतला तर ॲव्हरेज स्कोर आहे 139 धावा. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र डीप स्क्वेअर लेगचा पुढे सरसावतोय, चेंडू फील्ड करतोय. जिथे पहिल्या 5 षटकामध्ये आपण चौकार षटकांची आतिषबाजी पाहिली होती, इथे मात्र जेव्हा पॉवरप्लेचं षटक संपलेलं आहे, फील्ड डिसिजन ओपन करण्यात आले, त्यानंतर धावांची गती मंदावली. चांगली गोलंदाजी केली जाते, विकेट गमावल्या जात आहेत. इथे पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपण पाहतोय. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती असं वाटलं होतं किमान 160-170 स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही ॲव्हरेज स्कोर जर आपण पाहिलं प्रोजेक्ट स्कोर आपला 154 पाहायला मिळतोय, मात्र त्यासाठी चांगल्या धावा येणं आवश्यक आहे. यामुळे फटका गोलंदाजीला घेऊन केला जातोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाची धाव मिळते. बारा षटकांचा खेळ पूर्ण झाले असताना आपण पाहिलं धावफलकावरती तर पनवेल सुपर स्ट्रायकर संघ प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 92 या धावसंख्येवर खेळतोय. 92 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 12 ओव्हर्स. अजूनही 8 षटकांचं खेळणं बाकी आहे आणि इथे जर आपल्याला म्हणजेच पनवेल सुपर स्ट्रायकर संघाला 150+ स्कोर करायचा असेल तर चांगल्या पद्धतीने मैदानात धावा जमवणं आवश्यक आहे. कारण हे दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलेत एकेरी धावांमध्येच डील करतं. एकेरी दोन्ही धावांमध्ये सिद्धेशी बॅटमन नक्कीच एक चौकार आला आहे, मात्र त्यामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्रक्षकडून चूक झाली होती. चेंडू हातून निसटला होता आणि 4 धावा मिळाल्या होत्या. संकेत तगवारी यावेळेस संकेत नक्कीच एफर्टला मिळून दाद द्यावी लागेल. ज्या पद्धती त्यांनी प्रयत्न केला स्वतःच्याच गोलंदाजीवर पुढे सरसावत झेल टिपण्याचा एफर्ट्स पहा मित्रांनो, अशा प्रकारचे एफर्ट्स असणं आवश्यक आहे. आणि गोलंदाज आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला आपल्या फॉलो थ्रूमध्ये असे कठीण झेल पकडतानाही त्यांना आपण पाहतो. ते संकेतचं मी कौतुक करेन. चेंडू दूर होता, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न केला. झेल होत नाहीये. धावसंख्या आपण पहिली धावसंख्या झाली ती म्हणजे 93 धावा. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला जातोय. संकेतचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळून काढला जातोय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक्साइटमेंट नक्की संकेतकडून पाहायला मिळते. कारण चेंडू मिस झाला असता नक्कीच चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला असता. यावेळेस चेंडूला कट करण्याचा प्रयत्न इथे पण पाहिलं. स्लिप म्हणता येईल. षट्टन क्षेत्र होते, क्षेत्र आता चेंडू फील्ड करतोय. कोणती धाव घेतली जात नाही आहे. पहिल्या 2 षटकात ज्या गोलंदाजाने 21 धाव खर्च केल्या होत्या, पुढील 2 षटकामध्ये नक्कीच धावसंख्या रोखण्यात त्याला यश मिळतंय. ते मात्र पुन्हा एकदा बॅकफुट डिफेन्स आपण पाहतोय. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील.
चेंडू बॅकफुटला जाऊन फलंदाज नक्कीच कट करते, मात्र तिथे विशाल आपल्याला पाहायला मिळते. विशाल जितेकर नक्कीच चांगला खेळाडू आहे. 13 षटकं पूर्ण झालेली आहेत. धावसंख्या झाली 3 गडी बाद 93 धावा. अजित पाटील वैयक्तिक तिसरं षटक घेऊन सज्ज झाला. चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर आता एके धावांवरती भर देतात. तर धावफलक नक्कीच त्याने हलता ठेवलेला आहे. निलेश ठाकूर 6 धावाकडून आपण पाहतोय. 9 चेंडूचा सामना करताना खेळतोय. तर इथे मात्र अप्रतिम स्ट्रोक, चेंडू जातोय डीप मिड विकेटची मारेशे पार, येतोय खणखणीत षटकार. या षटकारांनी आपण पाहिलं तर शतक धावफलकावं लागतंय, ते म्हणजेच पनवेल सुपर स्ट्रायकर या संघासाठी 101 धावा धावफलक लागलेले आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो. मागील चेंडू पण जर पाहिलं जेव्हा षटकार आला, चेंडू नक्कीच खराब नव्हता. मात्र जर फलंदाच्या पाल्यामध्ये अशा प्रकारचे चेंडू आले आणि ज्यामध्ये विशेष गती नाही आहे आणि फलंदाजाने पिक केला, अशाच प्रकारचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू उजव्या बाहेर टाकलेला, चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाकडून, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू होतोय. अजित पाटीलने देखील आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली, चांगलं मिश्रण केलं. यावेळेस लेट कटचा फटका, चेंडू जातोय डी बॅकवर्ड पण मरशेपा 4 धावांसाठी. या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर केवळ गोलंदाजाच्या गतीचा वापर केला गेला. गती योग्य ती दिशा दाखवली गेली आणि 2 क्षेत्रक्षणात चकवत चेंडू गेले सीमारेषे पर. मित्रांनो, क्रिकेट जर एक आर्ट आहे तर फलंदाजी त्यामधील एक पार्ट आहे. त्यामुळे फलंदाजी करताना जे फलंदाज चौफेर फटकेबाजी करतात हे नेहमीच गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतात. कारण ज्या दिशेला चेंडू आला आहे त्या दिशेला गॅपमध्ये चेंडू खेळणं हे चांगल्या फलंदाजाची नेहमीच निशाणी आपण पाहिले. आता पुन्हा एकदा विशाल जितेकर. विशाल जेव्हा गोलंदाजीसाठी येतो, नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं ते म्हणजे विकेट्सकडे. कारण आपला गोलंदाजीत नेहमीच आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण विकेट्स तो घेत असतो. या सामन्यात आपण जर पाहिलं जिथे धावांची संख्या जास्त येत होती, चांगल्या पद्धतीने चांगल्या धावगतीने धावा येत होत्या, विशाल गोलंदाजीला आल्यानंतर त्याने धावसंख्येला रोखलं, विकेट प्राप्त केली आणि विशेषतः सलविनांची जोडी भेदण्यात त्याला यश मिळालं. इथे मात्र जोरकस फटका लागण्याचा प्रयत्न. विकेटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे, जो पंच चेंडू फील्ड करते, 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली 107 धावा. तोपर्यंत गोलंदाजांचा विचार केला. यावेळेस फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, चेंडू जातो मिड विकेट सीमारेषे पार, षटकार.
हे चेंडूवरती फटके येण्याचं कारण म्हणजे चेंडूला विद स्पिन केलं होतं फलंदाजाने. यावेळेस चेंडूवरती डिफेन्सिव्ह स्ट्रोक म्हणून पाहतो, हलक्या हाताने जाणीवपूर्वक चेंडूला घेऊन काढलं जातंय. एक धाव घेतली जाते. धावसंख्या होते ती म्हणजेच 114 धावा. तर पुन्हा एकदा आपण पाहतो इथे धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस चेंडू पंचांचा इशारा येतोय, डाऊन द लेग साईड वाईटचा इशारा येतोय. अवंत स्वरूपाची धाव मिळते आणि संघाची धावसंख्या होते 115 धावा. पनवेल सुपर स्ट्रायकर्स फलंदाजी करताना आपण पाहतोय. आता मात्र दोन्ही फलंदाज आपले हात मोकळे करायला दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केली. चांगली स्टार्ट मिळाल्यानंतर मात्र मोठे फटके लगवण्याचा प्रयत्न आहे. मात्र त्याचबरोबर अजून एक चांगली गोष्ट म्हणून मी या दोन्ही फलंदाजांची की जेव्हा चेंडू त्यांना वाटते की मोठे फटके आपण खेळू शकत नाही, त्यावेळेस एकेर दुरी धावा घेऊन ते स्ट्राईक रोटेट करतायत, धावा जमवत आहेत. चेंडू आणि इथे फलंदाज बाद दिला जातोय. पुन्हा एकदा विशालच्या गोलंदाज आपण विकेट पाहतोय. 15 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 4 गडी बाद 116 धावा. आतापर्यंत आपण फलंदाजांकडे लक्ष दिलं. पनवेल सुपर स्ट्रायकर्स संकट निखिलेश पाटील आला होता, ज्यांनी 24 धावा जमवल्या. 17 सामना करताना 4 चौकारी षटका लगवला. त्यांचं निशांत माळीला आपण पाहिलं 34 धावा ज्यांनी बनवल्या. 25 सामना करताना 6 चौकारी षटकार ज्यांनी लगवले. विनय ठाकूर विशेष काही करू शकला. 14 चेंडूचा सामना करताना 2 चौकांत 13 धावा जमवल्या. तर सिद्धेश दळवी कर्णधार 19 चेंडूचा सामना करताना 1 चौकारी षटकारनिशी 16 वैयक्तिक धावसंख्येवरती लेग विकेटच्या स्वरूपात इथे बाद झालाय. नीरज ठाकर 15 चेंडूचा सामना करताना 1 चौकारी षटकारनिशी 18 या धावसंख्येवर खेळतोय. अजितचा हा चेंडू उंच हवेत आणि कोणताही क्षेत्ररक्षक पुढे सरसावत नाहीये. इथे मात्र पूर्णतः मिसकम्युनिकेशन. अजित पाटीलला पण पाहतोय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. या चेंडूला एक्स्ट्रा कॉटच्या दिशेला घेऊन काढला जाते. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय इथे 1 धाव नक्कीच मिळते. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू येतोय.
अजितचा आत्तापर्यंतचा आपण स्पेल पाहिलात तर नक्कीच या स्पेलमध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात आणि विकेटही प्राप्त केले. एक संमिश्र असा खेळ त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल टिपला जातोय. अजितला यश मिळतंय. फलंदाज नीरज ठाकूर बॅक टू द पॅव्हलियन. देवकर आकाश आणि साथीला आता नवीन फलंदाज पाहूया कोणता येतोय, कारण निम्मा संघ गारद झालेला आहे 118 धावसंख्येवरती. नवीन फलंदाज कुणाल नाईक. कुणालकडून देखील एका चांगल्या खेळीची अपेक्षा असेल, कारण आता आपण पाहिलं तर या सामन्यातील पहिल्या इनिंगमधील 4 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर धावसंख्या 150 पर्यंत पोहोचवायची असेल तर नक्कीच एकेर दुहेरी धावा आणि त्याचबरोबर काही मोठे फटके लगवणं देखील आवश्यक आहे. पनवेल सुपर स्ट्रायकर संघ आपण पाहतो इथे प्रथम फलंदाजी करतोय. आत्तापर्यंत 15.4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक 5 गडी बाद 118 ही धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस कोणाचा फटका लॉंग ऑफ चेंडू खेळून काढला जातोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय 1 धाव मिळते. कुणाल नाईकने धावने आपल्या धावांचं खातं उघडलंय. आतापर्यंत आपण पाहिलं 2-2 सामने या दोन्ही संघांनी जिंकले आहेत, त्यामुळे दोन्ही संघांचा प्रयत्न असेल हा सामना जिंकून ह्या टुर्नामेंटमध्ये आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू येतोय. अजितने नक्कीच खूपच प्रभावित केलंय. 4 षटकांमध्ये 26 धावा खर्च करत 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. विशालचा स्पेल आपण पाहिला तर त्याच पद्धतीचा आपण पाहिला, जिथे विशालने देखील 4 षटकांमध्ये 26 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. गोलंदाजी क्रमांकडे आपण पाहिलं तर हर्षमते 2 षटकांमध्ये 21 धावा खर्च केल्यात. तर वैष्णव भोईर या गोलंदाजाने देखील 2 षटकांमध्ये 21 धावा खर्च केल्यात. कर्णधार विशाल जितेकने 4 षटकात 2 गडी गारद करत 26 धावा खर्च केल्यात. संकेत गोवारीने 4 षटकांमध्ये 24 धावा खर्च केलेत. आतापर्यंत कर्णधार विशाल जितेकरने एकूण 5 गोलंदाजांचा वापर इथे केलेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजाकडे हशमत गोलंदाजीसाठी येतोय, ज्यांनी आतापर्यंत 2 षटकं केलेली आहेत. 21 धावा ज्याने खर्च केल्यात. कुणाल आणि आकाश ही जोडी कशा प्रकारे आता उर्वरित 4 षटकांमध्ये धावा जमवते आणि किती धावांचं टार्गेट लक्ष ठेवलं जात आहे.
श्रेयस स्पोर्ट्स नितीन 11 या संघासमोर. पहिला चेंडू, वेगवान चेंडू, बॅटची गडा. इथे मात्र फलंदाज आकाश बाद होतोय. माफ करा, चुकीची दुरुस्ती. कुणाल बाद झालाय. नवीन फलंदाज क्षितिज चितेकर. पट्टा लाव, पट्टा लाव. 6 फलंदाज बाद झालेले आहेत आणि चांगल्या सुरुवातीनंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा मधल्या फळीतील फलंदाज विक्रमकडे एक्सपोज होताना आपण पाहतोय की सलवने चांगली सुरुवात केल्यानंतर पुढील फलंदाज विशेष धावसंख्या करू शकत नाही आहेत आणि त्याचमुळे धावसंख्या जिथे वाटलं होतं किमान 150 धावा, 150 किंवा त्यापेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील पुन्हा एकदा. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये जो आपण मागील 10 सामन्यामध्ये ज्या खेळपट्टीचा विचार केला आणि स्पर्धेचा विचार केला, मागील 10 सामन्यांचा आढावा घेतला तर पहिल्या सत्रामध्ये फर्स्ट इनिंगमध्ये ॲव्हरेज स्कोर जो आहे त्या दृष्टिकोनाने हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू डाव्याशीच्या बाहेर जाणारा, वाईट +1. एकूण 2 धावा नक्कीच इथे मिळतील. काश्मीरचा रनअप आपण पाहिला तर खूपच मोठा रनअप आहे. वेगवान गोलंदाज म्हणून जशी वर्णी लागते या संघामध्ये पाहूया. पुढचा चेंडू नक्कीच चांगला, चेंडूला लॉंग ऑफ दिशेला खेळून काढला जातोय आणि 1 धाव इथे मिळते, ती म्हणजेच फलंदाज आकाशला. धावसंख्या एकूणच आलेली आहे ती म्हणजे 122 धावा. 6 गडी बाद 122 अशी धावसंख्या आपण पाहतोय मित्रांनो. त्याच दरम्यान एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. ते मात्र पहिली धाव नक्कीच घेतली जाते. बचत धाव नक्कीच अजूनही धावांचं खातं शिवतेचं उघडलेलं नाही आहे. पनवेल सुपर स्ट्रायकर संघाची धावसंख्या झाली 124 धावा. ते मात्र पुढे सरसात फटका लागवण्याचा प्रयत्न, शिवशेषण चेंडूला केवळ
शिकून काढलं जाते, दिशा दाखवली जाते. 1 धाव मिळते. धावसंख्या झाली 125 धावा. प्रत्येक धाव मित्रांनो महत्त्वपूर्ण आहे. या षटकातील अजून एका चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि त्यानंतर येणं 3 षटका. म्हणजे जो पहिल्या इनिंगचा जो ॲव्हरेज स्कोर आहे त्या दिशेने आत्तापर्यंत नक्कीच खेळ सुरू आहे. यावेळेसचा चेंडू नक्कीच निर्धार चेंडू षटकाची सांगता होते. 17 षटकांचा खेळ आत्तापर्यंत झाला आहे. पनवेल सुपर स्ट्रायकर वर्सेस श्रेया स्पोर्ट्स नितीन या 2 संघात होणारा सामना. नाणेफेकीचा कौल लागला. श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे आणि पनवेल सुपर स्ट्रायकर संघाकडून चांगली सुरुवात झाल्यानंतर मधल्या फेरीत विशेष फलंदाजी झाली नाही. 6 फलंदाज बाद झालेत आणि धावफलक आत्तापर्यंत 126 धावा लागल्यात. 126 runs on a scoreboard, loss of 6 wickets after 17 overs. गोलंदाज वैष्णव भैर. जर आपण पाहिलं वैष्णव आणि हशमतने दोघांनी नक्की सुरुवात केली होती गोलंदाजीची. दोन्ही वेगवान गोलंदाज आपण पाहतोय श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघातील. कर्णधार विशाल चितेकर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सजवतोय. वैष्णवचा या षटकातील पहिला चेंडू जशी खूप दूर जाणारा पंचांचा इशारा तो वाईडचा अवांत स्वरूपाची धाव इथे मिळते. असा वेगवान चेंडू पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा सलग दुसरा वाईड येतोय. इथे मात्र वेगवान गोलंदाज फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अवांत स्वरूपाच्या धावा इथे खर्च होत आहेत. JMM पुरस्कृत पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय आणि लाईव्ह टेलिकास्ट म्हणजेच याचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं आहे. ते म्हणजेच 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण टीमचे मी इथे स्वागत करतो. इथे मात्र कटचा फटका, अप्रतिम टायमिंग आणि त्याहीपेक्षा अप्रतिम प्लेसमेंट. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय चौकार. चौकार पण पाहिलं धावसंख्येकडून झाली ती म्हणजे 132 धावा. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर गोलंदाज वैष्णवला इथे कमबॅक करून दाखवावं लागेल, कारण अशा पद्धतीची जर फलंदाजी झाली तर निश्चितच जे टार्गेट सेट केलं, टार्गेटचा विचार केला की 150+ धावा चमच आहेत, त्या दृष्टिकोनानेच खेळ सुरू आहे. वैष्णव भैर एक वेगवान गोलंदाज आहे, उंच पुरासा गोलंदाज आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीत नेहमीच भन्नाट वेग प्रदान करत असतो, चांगली गोलंदाजी करतो, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करणं हे नेहमीच त्याचं वैशिष्ट्य पाहायला मिळालं आहे. या सामन्यात अजूनही विकेटलेस आहे, मात्र विकेट घेण्याचा प्रत्येक चेंडू त्याच्याकडून प्रयत्न नक्कीच केला जाईल. आपण पाहिलं तर त्याच्या दुसऱ्या षटकामध्येच त्याने संधी उपलब्ध केली होती फलंदाजाला बाद करण्याची, मात्र झेल निसटला होता.
यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगली लेंथ, चांगली दिशा आणि त्याचबरोबर चांगला वेग. या चेंडूवरती जर आपण पाहिलं फलंदाज आकाश जागेून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर ज्यावेळेस फलंदाज चेंडूला जागेून खेळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. धावा येत नाहीत कारण बॅट अँड चेंडू बरंच अंतर आपल्याला पाहायला मिळतं. वैष्णव भोईर आपण पाहतोय आत्तापर्यंत 2 षटकं आणि 3 चेंडूचा पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. ते मात्र आपल्या गतीने आश्चर्यचकित करतोय फलंदाज आकाशला, गोलंदाज वैष्णव भोईर. वैष्णवचा पुढचा चेंडू, या चेंडूला पुढे सरसावत फटका लागण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडू इतकी होते की ज्या दिशेला चेंडू खेळायचा होता त्या दिशेला न खेळता किंवा मिडियमच्या दिशेला चेंडू ढकलण्यात येतो. एक धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 133 धावा. या षटकाचा विचार केला त्या षटकाची सुरुवात आव्हान स्वरूपाच्या धावांनी झाली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव टाकले गेले ते म्हणजेच गोलंदाज वैष्णव भोईरकडून. यावेळेस वैष्णवच्या गोलंदाजी ते आक्रमण केलं जात आहे, आसमान दाखवलं जात आहे. गोलंदाज वैष्णवला षटकार येतोय शिवते जितेकरच्या बॅटमधून. मागील चेंडू पण पाहिला, चेंडूमध्ये कोणत्याच प्रकारची खराबी नव्हती, मात्र ज्या पद्धतीने चेंडूला टाईम केलं जात आहे लेन डिलिव्हरी नेहमीच घातक ठरते. कारण चांगले फलंदाज अशा चेंडूंना मैदानाच्या कोणत्याही बाजूला फिरवण्यात यशस्वी ठरतात. या स्पर्धेत आपण पाहिलं मित्रांनो तर नक्कीच जर सामना बरोबर सुटला म्हणजे टाई झाली तर मग सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळू शकते. यावेळेस या चेंडूला डीप पॉईंट दिशेला घेऊन काढलं जातं. 1 धाव मिळते. एकूण धावसंख्या झाली 140 धावा. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. हशमत गोलंदाजीसाठी आलाय. हशमतचं हे चौथं आणि अंतिम षटक असेल. आपल्या स्पेलमधील अंतिम षटक घेऊन हशमत पंचांच्या डावीकडून राईट मोर विकेट मारा. यावेळेस चेंडू वरती एक लाऊड अपील नक्कीच पाहायला मिळतं आपल्याला की फलंदाज LBW आहे, मात्र पंच सांगतायत फलंदाज सुरक्षित आहे. इथे 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली 141 धावा. यावेळेस पुढे ससत लागला. फटका चांगला आहे आणि टायमिंग अप्रतिम. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. या चौकारने पण पाहिलं धावसंख्या गुण झाली ती म्हणजे 145 धावा. 6 गडी बाद 145 धावाची धावसंख्या पण पाहतोय. आकाश नक्कीच एक चांगला खेळ करतो. 2 चौका त्याच्या बॅटमधून आलेत. या चेंडूला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बाउन्स पण पाहतोय, उसळी पाहतोय. फलंदाज इथे बीट होतोय. अतिरिक्त वेग आणि त्याचबरोबर उसळीने इथे फलंदाजाला आश्चर्यचकित केलंय.
या इनिंगचा विचार केला तर या इनिंगमधील एकूण 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र आता गोलंदाज कुठेतरी टेस्ट मॅच क्रिकेटची आठवण आपल्याला करून देतोय. जिथे हार्ड लेंथवर गोलंदाजी केली जाते त्याच लेंथवर इथे गोलंदाजी होते. ते म्हणजे गोलंदाज हशमतकडून. कारण त्यांनी पाहिलं आहे की फलंदाज बॅकफुटला तितकासा चांगला खेळ करत नाही आहे, चेंडूच्या लाईनमध्ये येत नाही आहे, चेंडूला जागेऊन खेळण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे आता हार्ड लेंथचा इथे वापर केला जातो आहे. सलग 2 चेंडू इथे निर्धाव गोलंदाज हशमतने टाकलेत. ते मात्र पुढे सहसत फटका लागण्याचा प्रयत्न चेंडूच्या दिशेने येताना पाहिला आणि चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेला घेऊन काढलं आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड होते 1 धाव मिळते. 1 धावांनी षटकाची सांगता होते. 19 षटकं पूर्ण झालेली आहेत आणि पनवेल सुपर स्ट्रायकर संघाची धावसंख्या झालेली आहे 6 गडी बाद 146 धावा. 146 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स आफ्टर 19 ओव्हर्स. 20 षटकांचा सामना. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. कुठेतरी एक टार्गेट सेट केलं होतं पनवेल सुपर स्ट्रायकर या संघाने. 150+ स्कोर आपल्याला करायचं आहे. त्या दृष्टिकोनाने आत्तापर्यंत फलंदाजी नक्कीच झालेली आहे. एक चांगली सुरुवात दिली होती करून, ती म्हणजे दोन्ही फलंदाजांनी दोन्ही सलामींनी एक चांगली सलामी करून दिली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज विशेष काही करू शकले नाही आहेत. मात्र धावसंख्या पण पाहिली तर नक्कीच एक फायटिंग टोटल म्हणता येईल. पहिल्या इनिंगमधील अंतिम षटकाला इथे सुरुवात होते, जिथे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय वैष्णव भोईर आपलं वैयक्तिक स्पेलमधलं 4थं आणि अंतिम आणि संघासाठी देखील या इनिंगमधील अंतिम षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू वैष्णवचा. इथे 1 धाव मिळते. धावसंख्या होते 147 धावा. यावेळेस वैष्णवच्या गोलंदाजी होती पण पाहतोय फटका नक्कीच अप्रतिम. क्षेत्ररक्षण पेक्षा अप्रतिम आपण पाहतोय. इथे मात्र फलंदाज बाद आहे का? तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा. तिसऱ्या पंचांकडून इशारा येतोय. फलंदाज बाद झालेला आहे. शिवतेज चितेकर पण पाहिलं तर नोटीस स्वरूपात बाद झालाय. वैष्णवचा पुढचा चेंडू
इथे मात्र आकाश पूर्णतः बीट होतोय, गती पाहतोय, पण या गतीने बऱ्याच वेळेला आजच्या दिवसात या सामन्यात वैष्णव भोईरनी फलंदाजांना बीट केलंय, चकवलंय. नवीन फलंदाज अविनाश भारद्वाजला आपण पाहतोय नॉनस्ट्राईक एंडवर आहे. 7 फलंदाज बाद झालेत पनवेल सुपर स्ट्रायकर या संघाचे. पुन्हा एकदा वैष्णव अप्रतिम चेंडू टाकतोय. चार चेंडू झालेले आहेत. 48 धावांपर्यंत धावफलक आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढे ससत फटकलकडचा प्रयत्न, या चेंडूला कट नक्कीच केलं जाते, मात्र टिप बॅकवर्ड पॉईंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्या 149 धावफलकावर लागलेली आहे. जो ॲव्हरेज स्कोर आहे त्यापेक्षा नक्कीच चांगली धावसंख्या म्हणता येईल. एक फायटिंग टोटल म्हणता येईल, कारण 20 षटकांच्या सामन्यामध्ये मित्रांनो किमान 150 ते 160 धावा जर असतील तर गोलंदाजांनी थोडंसं कुशन असतं. त्यामुळे या सामन्यात फलंदाजी चांगली झाले म्हणून पनवेल सुपर स्ट्रायकर संघाची तशी सुरुवात होती, त्यानुसार धावा नक्कीच झाल्या नाही आहेत. अंतिम चेंडू, या चेंडूवरती चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे फलंदाज रनआउट स्वरूपात बाद होतोय. पनवेल 149. एकशे 49 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. म्हणजेच विजयासाठी टार्गेट असेल ते म्हणजे 150 धावांचं. 120 चेंडू 150 धावांचं आव्हान श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघासाठी.